पंढरपुरी म्हशीला गोवा सरकार ज्या पद्धतीने अनुदान देत आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्र सरकारने द्यावं, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असा इशारा शिवा संघटनेच्या वतीने दिला गेलाय। आज पंढरपूरमध्ये अखिल भारतीय शिवा संघटनेची बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये पंढरपुरी म्हशीला गोवा सरकारप्रमाणे म्हैस खरेदीला अनुदान द्यावं, तसंच मुरा म्हशीला हरियाणा सरकार ज्या पद्धतीने मार्केटिंग करतंय त्याच पद्धतीने पंढरपूर म्हशीचं मार्केटिंग महाराष्ट्र सरकारने करावं अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। पंढरपूरच्या म्हशीबाबत शिवा संघटनेची आज पंढरपूरमध्ये बैठक झाली आहे। माझ्याबरोबर जिल्हाध्यक्ष आहेत शिवा संघटनेचे। काय संदर्भात, कशा संदर्भात बैठक झाली आज? आमची बैठक या संदर्भात झाली की आमचे आदरणीय संस्थापक अध्यक्ष शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे सर यांनी हा उठाव करून धरलेला आहे की मी त्यांच्या कानावर घातलं होतं की पंढरपुरी म्हशी ज्या आहेत, पंढरपुरी म्हशी या पद्धतीने त्यांना मी माहिती दिली। मग त्यांनी म्हणले ही जात आपली पुढे आली पाहिजे, नाही का, जगात पसरली पाहिजे, देशात पसरली पाहिजे असं तसं। तर त्या बाबतीत आमचा पाठपुरावा चालूच होता। मग त्याला योग आज आला, योगायोगानं आज बैठक झाली। बैठकीत ही चर्चा झाली की असा निकष निघाला त्यात की पंढरपुरी म्हशीला जे गोवा सरकार जे अनुदान तिथल्या म्हशीला देतं, शेतकऱ्याला असेल, पशुपालकाला असेल, पशुमालकाला असेल, 50% अनुदान आहे पत्रकार साहेब, की खरेदीसाठी 50% अनुदान गोवा सरकार देते म्हशीला, शेतकऱ्याला। तर त्या धर्तीवर पंढरपुरी म्हैस खरेदीला आम्हाला 50% अनुदान महाराष्ट्र सरकारनं द्यावं, ही आमची महाराष्ट्र सरकारला मागणी। लेखी निवेदन आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा, आदरणीय शिंदे साहेब, दुग्ध विकास मंत्री यांना आम्ही लेखी निवेदन देणार आहे। आमच्या मागण्या तिथं पोहोचवणार आहे, सांगणार आहे, बोलणार आहे। आणि त्यानंतर त्यांनी काय पवित्रा घेतील, त्यांनी जर पवित्रा सॉफ्ट घेतला तर आमचं त्याला समर्थन राहील, नसेल तर त्यांनी आम्हाला जर म्हणजे टाळाटाळ केली तर आम्ही तीव्र आंदोलन करणार। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।